नमस्कार. तर आज मी करून दाखवणार आहे काळ्या मसाल्यातील शिमला मिरची. तर यासाठी मी इथे तेल गरम करत ठेवलेलं होतं आणि यामध्ये मी पाव किलो मिरच्या अशा मधून कट करून घेतलेल्या आहेत. आतमधल्या बिया पूर्ण काढून घ्यायच्या आणि तेलावरती 5 मिनिटासाठी परतून घ्यायच्या. जास्त बारीक कापून घ्यायच्या नाहीत मिरच्या, अशाच या मधून फक्त कापून वाटीच्या आकाराच्या कापायच्या. आणि मी यावरती थोडंसं मीठ टाकून यावरती झाकण देऊन 5 मिनिटासाठी वाफ देणार आहे. त्यामुळे काय होईल, मिरच्या आपल्या तेलावर आणि वाफेवरती शिजल्या जातील. 5 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. थोडीशी वाफ दिलेली आहे. त्यामुळे मिरच्या थोड्या मऊ होतात आणि पटकन शिजल्या जातात म्हणून. आता यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचं वाटण. हे खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. तुम्ही जर चुलीवर पण भाजू शकता, नाही तर असं गॅसवर पण भाजून घेऊ शकता त्याचं वाटण. आणि इथं घेतलेलं आहे कोथिंबीर, लसूण आणि कांदा याचं वाटण आणि शेंगदाण्याचं कूट. 1 चमचा शेंगदाण्याचं कूट मी इथे वापरलेलं आहे. एक चमचा हळद, हे सर्व मिक्स करून घ्यायचं. मसाले तेलात छान परतून घ्यायचे आणि नंतर वरून थोडासा आपला घरगुती मसाला, जास्त तिखट नाही करायची मिरची, थोडासाच आपला मसाला टाकायचा आहे. आणि वरून मिरची शिजण्यासाठी गरम पाणी इथे मी वापरलेलं आहे. आता झाकण देऊन या गरम पाण्यात आणि या मसाल्यांसोबत ही मिरची आपण आता मस्त अशी शिजवून घेणार आहोत. ही काळ्या मसाल्यातील शिमला मिरची खूप छान लागते. बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही नक्की खाऊन बघा, नक्की एकदा ट्राय करा. अगदी अप्रतिम लागते ही खाण्यास. इथं मला थोडा शेंगदाण्याचा कूट कमी वाटला म्हणून मी अजून इथे 1 चमचा शेंगदाण्याचं कूट टाकत आहे. छान असं मिक्स करून झाकण देऊन आता मी मिरची शिजवून घेते. ही काळ्या मसाल्यातली शिमला मिरची आहे बरं का. जसं काळ्या मसाल्यातील आपण मटण करतो, चिकन करतो, शेवग्याच्या शेंगा करतो, वांगी करतो, तसंच ही शिमला मिरची पण आपण आज करून पाहूया. शिमला मिरची शिजायला जास्त वेळ नाही लागत. आपली मिरची शिजलेली आहे. बघा, बाजूने तेल देखील किती छान सुटलेलं आहे. मसाला देखील खूप छान आणि सुंदर दिसतोय आणि खाण्यास पण तितकीच रुचकर अशी ही शिमला मिरची होते. आहे की नाही मस्त आणि छान छान ही रेसिपी. आपली काळ्या मसाल्यातली शिमला मिरची तयार आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. अशा छान छान आणि सोप्या रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूयाच. चलो, बाय बाय.